नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 57 ते ओवी 62च्या सहवासात आपण जाऊया. माऊली हो, भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की खरोखरच एखाद वेळेस तुझ्या मनात ही शंका येईल की जर सर्व प्रकारे सुखसोयीनी युक्त असं उत्तमातलं उत्तम आत्मज्ञान इतक्या सुखाच्या मार्गाने, सोप्या मार्गाने किंवा सहजपणे उपलब्ध असेल तर लोक ते प्राप्त करून घेण्याची इच्छा मनात का धरत नाहीत? परंतु भगवंत म्हणतात, ही मनात येणारी शंका दूर लोट. अशी शंका मनात धरू नकोस. भगवंतांनी असं सांगण्याचं कारण, ही शंका का येते तेही आता भगवंत सांगणार आहेत. भगवंत म्हणतायत, अर्थात भगवंतांना जे सांगायचं आहे तो भाव ज्ञानोबारायांनी टिपलाय आणि परत एकदा काही उपमांच्या द्वारे भगवंतांचं सांगणं आपल्या अंतःकरणापर्यंत नेऊन ते पोचवत आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, पाहे पाम दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अव्हेरुनी गोचिड अशुद्धची सेवी. ज्ञानोबारायांनी ही अत्यंत मार्मिक उपमा दिली आहे. ते म्हणतात, फक्त त्वचेचा पदर आड येतो, त्वचेच्या त्या पदरा पलीकडं पवित्र आणि गोड असं दूध असतं, परंतु त्या दुधाचं सेवन करण्याची इच्छा गोचिडाला होत नाही. ते दुधाला अव्हेरून अशुद्धची सेवी. ते दुधाचा अव्हेर करून त्या त्वचेच्या आड असलेलं फक्त रक्तच शोषून घेतं, अशुद्ध गोष्टींचं सेवन करतं. शुद्ध पवित्र दुधाकडे त्या गोचिडाचं मन वळतच नाही. खरं तर फक्त त्वचेचा पदर मध्ये आहे, बाकी काही नाही. दुसरी मार्मिक उपमा ज्ञानोबाराय देतात, का कमलकंदा आणि दर्दुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी, जवळीला चिखलूची उरे. अहो, कमळाचा कंद आणि दर्दुर म्हणजे बेडूक, हे दोघंही तर एकाच घरात नांदत असतात. त्या दोघांचं राहण्याचं ठिकाण एकच, परंतु त्या कमळाच्या कंदामधले जे परागकण आहेत, त्या परागकणांचं सेवन मात्र भ्रमर करतो. भ्रमर फक्त परागकणांचं सेवन करतो. त्या चिखलाकडे तो बघत नाही, आकर्षित होत नाही. परंतु तो बेडूक सुद्धा कमलकंदाप्रमाणेच त्याच घरात राहतोय, पण त्याला काही परागकण सेवन करण्याची इच्छा अर्थात बुद्धी होत नाही. जवळीला चिखलूची उरे, तो मात्र चिखलाचंच सेवन करत राहतो. पुढे ज्ञानोबाराय सांगतात, ना तरी निदैवाचा परिवरी, लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रवरी, परी तेथ बैसोनी उपवासू करी, का दरिद्री जिये. एखाद्या व्यक्तीचं दुर्दैवच असं की त्याच्या पूर्वजांनी त्याच्या घरामध्ये कुठेतरी हजारो मोहरा पुरलेल्या असतात, पण त्याला त्याची कल्पनाच नसते. त्याला ती जागाही माहिती नसते किंवा पूर्वजांनी हा ठेवा ठेवलाय ह्याची त्याला कल्पना सुद्धा नसते. तो जाणून घ्यायची इच्छाही व्यक्त करत नाही आणि तो तसाच दरिद्री त्याच ठिकाणी राहून उपवासात किंवा अत्यंत गरिबीत दिवस काढतो.
ह्या सगळ्या उदाहरणांचा देण्यामागचा उद्देश काय तो आपल्याला लवकरच समजणार आहे. आणि तेच आता भगवंत सांगतायत. ते म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. काय सांगू अर्जुना तुला, अरे सर्वांच्या हृदयामध्ये जो राम आहे तो मी, तैसा हृदयामध्ये मी रामू, हे जे मी जो होणार स्फुरण आहे तोच तर तो राम आहे. हा राम कुठला तर आत्माराम. तो आत्माराम ह्या मीच्याच रूपाने सतत जाणवत असतो आणि तो सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. हा आत्माराम कसा आहे? सर्व सुखाचा आराम. सर्व सुखांना ज्या ठिकाणी आराम मिळतो, आनंद मिळतो, असा हा आत्माराम आहे. परंतु त्या आत्मारामाचं सेवन न करता, त्या आत्मारामाविषयी आपल्या पूर्वजांनी काय सांगितलंय हे जाणून न घेता, भ्रमरासारखे पराक्कणांचं सेवन न करता, गोचिडासारखं अशुद्ध रक्त मात्र आपण पीत राहतो. कारण की भ्रांतासी कामू विषयावरी. विषयरूपी छानच्या मागे तिकडेच ओढा, त्याच अशुद्ध गोष्टींचं सेवन करण्याची इच्छा. त्यामुळे सर्वांच्या हृदयामध्ये मी आत्मारामू असून सुद्धा माझ्याकडे सगळे जीव दुर्लक्ष करतात. विषयांमधनं सुख मिळेल या भ्रांतीने त्याच्या मागेच धावतात. आणि त्यामुळे सर्व जीवांची काय अवस्था होते तर बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळता गळाला, तोडिता परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे. ज्ञानोबाराय म्हणतायत की उदंड प्रमाणात अनेक सुखवस्तू, विषयरूपी सुखवस्तू बघायला मिळाल्या, पण ते उदंड प्रमाण काय आहे? बहु मृगजळ देखोनी डोळा. ते मृगजळासारखं आहे. आणि त्या मृगजळातल्या सुखांच्या मोहापोटी जो मुखामध्ये अमृताचा घोट प्राप्त झालेला आहे, तो अमृताचा घोट तो जीव टाकून देतो. का तर बाहेरचं उदंड प्रमाणात दिसणारं जे मृगजळ आहे त्याच्या मागे लागतो. आणि आपल्या मुखामध्ये असलेला हा अमृताचा घोट कुठला की ज्याचं सेवन आपण करत नाही, पण त्यालाच तर संतांनी नामाचं स्मरण म्हटलेलं आहे. मुखी नाम हेच ते परमामृत आहे. पण ते नाम सोडून बाहेरच्या विषयांमागे आपण धावत सुटतो. तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे. अहो गळ्यामध्ये अर्थात कंठामध्ये भगवंताचा नामरूपी परीस बांधलेला आहे. पण तो आपण तोडून टाकतो. का तर काही क्षुल्लक शुक्तिका लाभे. थोड्याशा सोन्याच्या मोहरात थोडंसं द्रव्य, थोडं विषयरूपी सुख प्राप्त व्हावं म्हणून गळ्यात बांधलेला हा नामरूपी परीस आपण तोडून टाकतो. तैसी अहम ममतेची ये लवड सवडी, माते न पवतीची बापुडी, म्हणोनी जन्म मरणाची ये दुथडी, डहुळी ते ठेली. ज्ञानोबाराय म्हणतात, हा जो बहु मृगजळचा देखावा आहे, त्याचबरोबर क्षणभंगूर शुक्तिका लाभ आहे, चिखल आहे, अशुद्ध रक्त आहे. हे जीवाच्या जीवनामध्ये कुठल्या रूपाने प्रवेश करतं? अहम ममतेची ये लवड सवडी. देहावरचा अहंकार, ममत्व, मोह, ह्या सगळ्याची लबड सवड, लगबग
ह्याच्या लगबगीत, ह्याच्या मागे धावून हे जीव हृदयस्थमी आत्माराम आहे त्याचं सेवन करत नाहीत आणि त्यामुळे बापुडी, त्यामुळे हे गरीब बिचारे जीव म्हणून जन्म मरणाची दुथडी डहुळी ते ठेली. म्हणून ते जन्म मरणाच्या ह्या प्रवाहात गटांगळ्या खात राहिले, फिरत राहिले. दुथडी, जन्म मरणाची दुथडी प्रवाह भरून वाहतोय. त्या दोन किनाऱ्यांमध्ये हे फसून राहिले. माऊली हो, आपण आपल्या परमदेवताला हीच प्रार्थना करू की माझ्या कंठामध्ये बांधलेला हा नामरूपी परिस, माझ्या मुखामध्ये असलेले हे नामामृत सदैव असंच राहू दे, एवढीच कृपा माझ्यावर कर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.